आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि फॉलो करायला विसरू नका। शहरात जबरदस्तीने चांगले मीटर बदलून त्या जागी स्मार्ट मीटर लावणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात मनसैनिकांचा हा असा संताप झाला। त्यांनी महावितरणचं कार्यालय गाठत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा केली। यावेळी जबरदस्तीने बदलापूर शहरातील कोणाचीही मीटर बदलले तर तुम्हाला मारू, मीटर बॉक्सला बांधून ठेवू असा इशारा मनसैनिकांनी दिलाय। यावर स्मार्ट मीटर लावताना कुणावरही जबरदस्ती करू नका, त्यांना स्मार्ट मीटर बाबत माहिती द्या आणि त्यानंतरच ते बसवा असं ठेकेदाराला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। दरम्यान चर्चा सुरू असताना ठेकेदार हा हिंदीत बोलत होता आणि त्यामुळे मनसैनिक चांगलेच भडकले। तुला मराठी येत नाही का? बदलापूर शहरात तुम्ही स्मार्ट मीटर बसवण्याची मनमानी सुरू केली आहे असं म्हणत महिला मनसैनिकाने लोखंडी बेल ठेकेदाराला फेकून मारली। बदलापूर शहरात सध्या महावितरणकडून ठेकेदारामार्फत चांगले वीज मीटर काढून त्या जागी स्मार्ट मीटर लावले जात आहेत। विशेष म्हणजे रिडेव्हलपमेंटला गेलेल्या ज्या इमारती आहेत ज्यामध्ये कोणी राहत नाही त्या खाली इमारतीमध्ये जाऊन हे स्मार्ट मीटर बदलले जात आहेत। या संदर्भात जाब विचारण्यासाठी मनसैनिक महावितरणच्या कार्यालयात आले होते। त्यावेळी हा सगळा गोंधळ उडाला। राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये स्मार्ट मीटरबाबत कुणालाही जबरदस्ती केली जाणार नाही असं सांगितलं होतं। मात्र मुख्यमंत्र्यांचे हे आदेश महावितरण पायदळी तुडवतंय। दरम्यान बदलापूर शहरात आता जबरदस्तीने चांगले मीटर बदलून त्या जागी स्मार्ट मीटर लावले जात असतील तर मनसैनिकांशी संपर्क करा असं आवाहन मनसैनिकांनी केलंय। नक्कीच त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही कोणाला जबरदस्ती करणार नाही। जबरदस्ती जर त्यांनी केलीच तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता। आणि माझी तर विनंती बदलापूरकरांना हीच आहे की स्मार्ट मीटरची जी बिलं आहेत ती अव्याच्या सव्या येत आहेत। बदलापूर शहरातल्या रिडेव्हलपमेंटला गेलेल्या बिल्डिंग म्हणजे माझ्या स्वतःची बिल्डिंग सुद्धा रिडेव्हलपमेंटला गेलेली असताना सुद्धा यांनी तिथे नवीन मीटर बसवलेत। फॉल्टी मीटरच्या नावाखाली यांचे हे उघड धंदे चालू आहेत। ही फसवणूक आहे। त्यामुळे कुठेतरी बदलापूरकरांची गळचिपी जी आहे ती थांबण्यासाठी बदलापूरकरांनी या मोर्चाची जी आम्ही तारीख ठरवू त्या तारखेला तुम्ही सर्वांनी उपस्थित राहा। तसंच या स्मार्ट मीटरमुळे अनेक नागरिकांना आवाचे सव्वा बिलं येत आहेत। ते देखील महावितरणच्या कार्यालयात आपली तक्रार घेऊन येत आहेत। मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना उडवाउडीची उत्तरं मिळत आहेत। 4 दिवसांनी आम्ही घरात होतो तरी पण गपचूप 1:30 वाजता येऊन दोघांचे, माझ्या बाजूवाल्यांचे तर काहीच मोठं फॉल्टी पण नव्हता तरी पण त्यांचं पण मीटर दोघांचे बसून गेले। मी अचानक खाली आले तेव्हा मला पटकन बोर्डामध्ये नवीन काहीतरी चमकताना दिसलं म्हणून बघायला गेले तर आमचे मीटर बसून गेलेले दोघांचे पहिल्या वेळा। आणि मी ऑफिसला येऊन भेटले काटकर साहेबांना, दोघी जणी लेडीज आम्ही, तर म्हणते ठीक आहे। आधी बोलले की त्या मुलाला शोधून काढा, आम्ही काय ते ॲक्शन घेऊ। नंतर बोलते ठीक आहे, नंतर बोलते की बोले ठीक आहे आम्ही कॅमेऱ्यातनं शोधून काढू त्याला, तुमच्याकडे पाठवतो फोटो। आणि नंतर म्हणते ठीक आहे दोघांचेच बसवलेत ना, 2 दिवसांनी दुसऱ्या मुलाला पाठवतो, सगळ्यांचे बसून घेतो, असे यांची उत्तर आहेत। महावितरणला सगळ्यात आधी फॉल्टी मीटर बदलून त्या जागी स्मार्ट मीटर लावायचे आहेत। त्यानंतर महावितरणचे कर्मचारी, सरकारी कार्यालय आणि औद्योगिक क्षेत्रातील मीटर बदलून त्या जागी स्मार्ट मीटर लावण्याला त्यांनी प्राधान्य द्यायला हवं असं राज्य सरकारच्या परिपत्रकात स्पष्टपणे म्हटलेलं आहे। मात्र राज्य सरकारच्या या परिपत्रकाचं पालन महावितरणकडून केलं जात नाही। मात्र महावितरण फॉल्टी मीटर बदलण्याऐवजी सर्वसामान्य ग्राहकांचे जे चांगले वीज मीटर आहेत तेच बदलत त्यांच्यावर जबरदस्ती करतंय। त्यामुळे तुमच्या शहरात आणि तुमच्या परिसरात जर जबरदस्तीने चांगले मीटर बदलून स्मार्ट मीटर लावले जात असतील तर मनसैनिकांशी निश्चितच संपर्क करा। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट। तू मीटर काढला का? आणि आता त्यांचा लेटर बघतो, पैसे कमवायला आले तुम्ही, सारे बदलापूरकरांना पिडायला लागलेत। पहिल्यांदा लेटर आले, मी जाणार नाही, फेकून मारेन खुर्ची उचलून डोक्यात, लक्षात ठेव। पेशंट संपले आमचे आता। मॅडम फालतूगिरी नाही करायच्या, बस झालं, तुमचे पेशंट संपले आमचे आता। पहिला नाही, मला लेटर पाहिजे, मी जाणार नाही, लेटर आण। मॅडम तुम्ही थांबा, आता 4 मीटिंग झाल्या त्यांच्याबरोबर, बदलापूरला भोसडीचे मला नगरपालिकेत येऊन भेटले।
मला सांगून ठोकणारी बाई आहे मी, मारी अशी ना अरे बाबा तू असं बोल ना की तुम्ही बाबा मी सांगता letter एक देतो. करता एक बोलता एक, त्याला मराठी येत नाही, आम्हाला हिंदी येत नाही. लावणार नाही. समजलं का? तुम्ही फिरायचं नाही एक ठिकाण माझ्या मुद्दा काढणारा परत तिकडे लावणार. लक्षात ठेवा. तुम्हाला किती पोलीस प्रोटेक्शन घ्यायचं आहे ना, काय करायचं ते करा. आता तुम्ही मार लावायचेच नाही कुठे. तुमच्या माणसाने सांगितलंय ना, विषय संपला.